जय लहुजी. मी डॉक्टर मीनाक्षी निवृत्तीराव कोंगे उर्फ गाडेकर, बहुजन समाज कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य BCF या संघटनेद्वारे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त या व्याख्यानमालेमध्ये मी मातंग समाज, धर्म आणि धर्मांतर याविषयी माझे मत आपल्यासमोर मांडणार आहे. मला लाईव्ह येण्यासाठी थोडा वेळ लागलेला असून मी त्याबद्दल तुमच्यासमोर क्षमस्व माफी मागते किंवा दीर्घ व्यक्त करते. आणि अडचणीमुळं मला लाईव्ह टाईमशीर म्हणजे वेळेवरती उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळं मी दीर्घ व्यक्त करते. मी आवाज येत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे असं गृहीत धरून मी माझ्या भाषणाला किंवा माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करत आहे. म्हणजे मी तुम्हाला ऐकू येत आहे. कमेंट मला एकही आलेली नाही. मानवाला कमेंट आलेली नाही, तरीही मी येत आहे. आवाज येतोय का? आवाज जात असेल का? कमेंट पण दिसत नाही. हा, सुरू करा. ओके, आता खात्री झाली की मी लाईव्ह दिसत आहे. शिंदे काकांनी, मोहनराव शिंदे काकांनी मला कमेंट केलेली आहे आणि त्यामुळं मी आता बोलू शकते. आणखी मानवाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, मुक्ता साळवे आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करते. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, वैज्ञानिक तत्त्वज्ञान समाजामध्ये रुजविण्यासाठी सर्वस्व त्याग केलेल्या सर्व महामानवाच्या क्रांतिकारी विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. वंदन करून मी माझे विचार मातंग समाज, धर्म आणि धर्मांतर, मातंग समाज, धर्म आणि धर्मांतर या विषयावर आज लाईव्ह व्याख्यान मांडत आहे. आज ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी BCF परिवारातर्फे सर्व सदस्यांचे व आपणा सर्वांचे मी मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानते. आज विषयाला सुरुवात करत असताना मातंग समाज, धर्म आणि धर्मांतर हा विषय मी व्याख्यानासाठी निवडलेला असून, मातंग समाज, धर्म आणि धर्मांतर पाहत असताना मातंग समाज आपण ज्यावेळेस बघत असतो किंवा मातंग समाजाचा अभ्यास करत असताना, मातंग समाज जाणून घेत असताना धर्म, पहिला प्रथम धर्म ही संघटना किंवा धर्म याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. महाराष्ट्रातील मातंग समुदाय हा हिंदू धर्म किंवा मूल्य चौकटीत आपले जीवन जगत असताना आपल्याला आजही
दिसून येतो. आपणास हे माहीतच आहे की हिंदू धर्म वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था पुरस्कृत हा धर्म आहे. अर्थातच जातींना वरिष्ठ जातींना जीवनातील सर्वच अधिकार जन्मावर आधारित रीतीने या ठिकाणी मिळालेले आहेत. मातंग जात अस्पृश्य जात आहे व ती कनिष्ठ स्तरात अंतर्भूत होत असल्याने या जातीस जीवनातील सर्व अधिकार नाकारले गेलेले आहेत. पदोपदी या जातीस हिंदू व्यवस्थेत पिळवणूक, अपमान, अप्रतिष्ठा सहन करावी लागलेली आहे. या शोषणातून मुक्त होण्याकरता या जातीने वेळोवेळी सामूहिक प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. आपल्याला हे दिसून आलेले आहे किंवा हे आपण इतिहासावरून समजू शकतो किंवा अनेक संघटनाद्वारे आपल्याला हे लक्षात येते. या शोषणमुक्त होण्याकरिता या जातीने वेळोवेळी सामूहिक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून धर्मांतर हा एक महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. धर्मांतर हा एक महत्त्वाचा मार्ग असून त्यांनी धुंडाळलेली जी दिशा आहे किंवा दुभंगलेला जो दिशा आहे किंवा आपण जे गुरफटत गेलेलो आहोत त्याला दिशा देण्याचं काम हे धर्मांतरा माध्यमातून आपल्याला सांगता येते. थोडक्यात ते 19व्या शतकात लक्षणीय प्रमाणावर मातंग समाज ख्रिस्ती झालेले आपल्याला दिसतात, पण ते दुर्दैवाने त्या धर्मात स्थिर होऊ शकले नाहीत. पुढे 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्मांतरात मातंग समुदाय समाविष्ट झाला नाही, हे सत्य आहे. म्हणून आज घटकेस ते मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मात जैसे थे अशा परिस्थितीत मातंग समाज काय आहे, जगत आहे. लोकशाही व्यवस्था, मूलभूत अधिकार जरी सर्वांना प्राप्त झाले असले तरी हिंदू धर्म व्यवस्थेत मातंगांना या सर्वश्रेष्ठ मूल्यांचा कितपत धार्मिक संदर्भातून उपयोग झाला हे शंकास्पद आहे या ठिकाणी. म्हणून मातंग समाज आपण ज्यावेळेस बघत असतो किंवा मातंग समाज ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे किंवा मातंग समाजाबद्दल बोलण्या अगोदर आपल्याला धर्माबद्दल जे धर्माबद्दल जे मत आहे, इतरांचं जे मत आहे ते मत आपल्याला जाणून घेणं अतिशय योग्य वाटतं मला या ठिकाणी. विल्यम्स जेम्स म्हणतात की ज्या कोणत्या वस्तूस माणसे दिव्य समजतात तिच्या संदर्भात एकांत माणसांना ज्या भावनांचा अनुभव येतो त्यांच्या हातून या काळात ज्या क्रिया घडतात त्या सर्वांचा मिळून या ठिकाणी काय होतो, धर्म तयार होतो असं जेम्स म्हणतात. तर रॉबर्टसन म्हणतात की धर्म माहीत नसलेल्या अस्पष्ट शक्ती विषयीची भीती नाही, किंवा दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की धर्माची निर्मिती भीतीतून होत नाही. धर्म म्हणजे समुदायातील सर्व सभासदांना एका शक्तीची गरज आहे, ती जी शक्ती समुदायाविषयीची चांगल्या भावना ठेवते. या विश्वात किंवा या जगात 2 शक्ती असल्याचे विचारवंत मानतात. एक आपली मानवी शक्ती की ज्याप्रमाणे जगातील विविध ऐहिक किंवा भौतिक व्यवहार चालतात. दुसरी अमानवी किंवा नैसर्गिक शक्तीला मानवाने दैवी, अलौकिक, पारलौकिक शक्ती इत्यादी संज्ञांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे, ह्या ओळखत असतो आपण. या मानवी किंवा दैविक अलौकिक शक्तीच्या स्वरूपात मानवामध्ये मतभेद असले तरी या शक्तीच्या अस्तित्वाबाबत मात्र सर्व मानवात एक मत आहे, हे सत्य आहे. या दैवी, अलौकिक, पारलौकिक अथवा अमानवी शक्ती आणि मानवी शक्ती यांच्या परस्पर संबंधातून धर्माची या ठिकाणी उभारणी किंवा निर्मिती झाल्याचे विद्वानाच्या निदर्शनास आले होते. या विश्वातील दैवी व अलौकिक शक्तीला मानवाने मान्यता दिली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही दैवी शक्ती मानवाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. मानवाला या दैवी किंवा अलौकिक शक्तीच्या हालचालीचा अंदाज येत नाही. याचा परिणाम म्हणून माणूस
किंवा मनुष्य जातीला याचं आश्चर्य वाटते आणि त्यातून दैवी शक्तीबद्दल मानवाच्या मनात एक प्रकारची काय झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे. आणि या भीतीतून दैवी वा अलौकिक शक्तीपुढे गौणत्व स्वीकारण्याची मानवाची कसल्याही प्रकारची तयारी मानवाने व्यक्त केलेली आहे आणि केलेली आहे. आणि त्यामुळे मानवाने नेट प्रॉब्लेम. कारण शक्तीपुढे काय गौणत्व स्वीकारण्याची मानवाची तयारी आहे. कारण हे या दिव्य किंवा दैवी अलौकिक शक्ती केव्हा अनुकूल किंवा प्रतिकूल रूप धारण करतील हे सांगता येत नाही. आणि म्हणून शत्रू अथवा मित्र या दोन्ही स्वरूपातील शक्तीच्या स्वरूपात मानवाला जो अनुभव येतो तो मनुष्याच्या तर्कशक्तीच्या पलीकडचा असतो. विशेषतः शत्रू रूपात ही शक्ती जेव्हा मानवाच्या समोर भूकंप, झंझावत किंवा वादळ, अतिवृष्टी, ज्वालामुखीचे प्रकटन या स्वरूपात उभी राहते, तेव्हा मनुष्य जो आहे तो मनुष्य गर्भजळीत हातबल होतो. स्वतःच्या अस्तित्वाची किंवा स्वतःच्या क्षुद्रत्वाची त्याला जाणीव होते व याचा परिणाम तो दिव्य दैवी शक्तीपुढे काय होत असतो, नतमस्तक होतो. आणि या दिव्य दैवी अलौकिक शक्तीपुढे नतमस्तक होण्याची मानवाची क्रिया अथवा या शक्तीला शरण जाण्याची मानवाची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण या ठिकाणी धर्म असे म्हणतो. म्हणजे धर्म म्हणजे अमानवी किंवा दैवी शक्तीबद्दल मानवाच्या मनात असलेली एक प्रकारची श्रद्धा आहे. या प्रकारे मानव अशा पद्धतीनं धर्मामध्ये आपल्याला गुरफटलेला दिसून येत असतो. आणि गुरफटलेला दिसून येत असल्यामुळे मानवाच्या समोर एक प्रकारची ही जी भीती आहे, धर्माबद्दलची जी भीती आहे, त्या धर्माबद्दल भीती असल्या कारणाने मानव हा धर्माला धरून राहत असतो, जखडून राहिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मातंग समाजाने धर्माला आपलंसं करून घेतलेलं आपल्याला समाजामध्ये सध्या परिस्थितीमध्ये दिसून येतं. मग पूर्वीपासूनच धर्माची निर्मिती झाल्यापासून किंवा धर्माबद्दल अनेक विद्वानाने ज्या संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या संकल्पनानुसार आपण जर धर्माच्या पुढे गेलं तर भारताची समाजरचना कशा पद्धतीनं होती, या समाजरचनेमध्ये भारताच्या या समाजरचनेमध्ये मातंग समाजाचं किंवा जे शूद्र आहेत किंवा जे शूद्रापासून ज्यांची अस्पृश्यांची निर्मिती झाली त्यांचं स्थान नेमकं कशा पद्धतीनं होतं, या भारताच्या समाजरचनेमध्ये 4 वर्ण निर्माण करण्यात आले होते. आणि या 4 वर्णामध्ये जी सगळ्यात शेवटची चौथा जो वर्ग होता किंवा चौथा जी वर्णव्यवस्था होती ती शूद्र होती. आणि त्यानुसार अस्पृश्य किंवा अतिशूद्र यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. चातुर्य वर्णात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची विभागणी केली होती. आणि याच उच्च वर्णामध्ये स्वर्णाविषयीचा अहंकार, इतर वर्णीयांना कनिष्ठ लेखण्याची वृत्ती, दुसऱ्या वर्णावर प्रभाव पाडण्याची महत्वाकांक्षा आपापल्याला वर्णाची तटबंदी मजबूत करण्याचा खटाटोप आणि धार्मिक कर्मकांडाचा प्रभाव, या सगळ्या बाबी ज्या आहेत किंवा ह्या सर्व बाबी ज्या आहेत या वर्णव्यवस्थेच्या दृढीकरणात आपल्याला कारणीभूत असलेल्या त्या परिस्थितीवरून आपल्याला लक्षात येते. जी पूर्वी प्राचीन काळापासून जी भारताची जी समाजरचना आहे त्या रचनेनुसार ही वर्णव्यवस्था आपल्याला लक्षात येते. आता जो रचनेमध्ये जो पहिला घटक आहे ब्राह्मण, हा ब्राह्मण सर्व वर्गामध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला आपल्याला
त्या ठिकाणी दिसून येते. धर्मसूत्र व स्मृती ग्रंथात या 4 वर्णाच्या अधिकार कर्तव्याची या ठिकाणी विवेचन मी करणार आहे. ऋग्वेदात ब्राह्मणांना श्रेष्ठ किंवा पूज्य स्थान होते. उत्तर वैदिक काळात सुद्धा क्षत्रियांचा प्रभाव वाढला, तरीही धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व या ठिकाणी कायम होते. वर्णानाम ब्राह्मो गुरु असे ब्राह्मण वर्गाचे वर्णन केलेले आहे. हा जो ब्राह्मण वर्ग होता, हा ब्राह्मण वर्ग अतिशय बुद्धिमान असून त्यांचा जो संबंध आहे त्यांचा संबंध ज्ञानाशी होता. अध्ययन, अध्यापन, याजन ही त्यांची प्रमुख काय होती? कर्तव्य होती. ज्ञानी, त्यागी, सदाचारी, पवित्र, चिंतनशील, नम्र, संयमी, बुद्धिमान असणारा ब्राह्मण वर्ग समजला जाईल. वेद व धर्माच्या रक्षणासाठी आणि देव व पितरांच्या संतोषासाठी परमेश्वराने ब्राह्मण रक्षणासाठी आणि ब्राह्मणाला किंवा या सर्वांच्या रक्षणासाठी ब्राह्मणांची निर्मिती केली असं म्हटलं जायचं. वेद अध्ययन, वेद निर्मिती हा ब्राह्मणाचा स्थायी स्वभाव होता. अध्ययन, अध्यापन क्रियेमध्ये गुरुकुल व ब्राह्मणांना अन्यन्य साधारण त्या ठिकाणी महत्त्व आपल्याला दिसते. त्यातूनच भारतात गुरु शिष्य परंपरा निर्माण झाली. त्यातूनच भारतामध्ये काय झालं? गुरु शिष्य पद्धती निर्माण झाली. सम्राट आणि साम्राज्याचे धार्मिक जबाबदारी सांभाळण्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळात पुरोहित नावाचे पद निर्माण करण्यात आलेले होते आणि ते पद सुद्धा ब्राह्मणांनाच देण्यात आलेले होते. त्या काळामध्ये ब्राह्मणांचा सर्व जीवन जे होतं ते जीवन किंवा जो वेळ होता तो वेळ पुरोहित वर्गामध्येच किंवा त्यांच्या अध्ययन अध्यापनामध्येच खर्च होत असल्यामुळे किंवा वेळ जात असल्यामुळे त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा समाजावर त्या काळामध्ये लादण्यात आलेली होती. आणि त्यातूनच तर ब्राह्मणांना आपण काय करायचं? दान धर्म, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी आपण त्यांना दान धर्म करायचं. ह्या सगळ्या प्रथा त्या कालखंडामध्ये रूढ होत्या. सध्याही आपण ब्राह्मणांना दान धर्म देतच असतो. क्षत्रिय, त्याच्यानंतरचा होता क्षत्रिय आणि वैश्य. तर क्षत्रिय वर्णव्यवस्थेमध्ये क्षत्रियापेक्षा दुसऱ्या क्रमांकांचा या ठिकाणी त्यांना दर्जा देण्यात आला होता. वैदिक काळात ब्राह्मणांचा प्रभाव होता, मात्र आर्य आले आणि आर्यांनी राज्यविस्तार केला. राज्यविस्तार झाल्यानंतर क्षत्रियाची अनेक लहान मोठी क्षत्रियांनी काय केली? राज्य निर्माण केलेली होती. क्षत्रियाची राज्य निर्माण केल्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व जे होतं ते वर्चस्व थोडंफार कमी प्रमाणात होतं किंवा प्रभुत्व कमी झालेलं होतं आणि क्षत्रियांचं जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व वाढलेलं होतं. क्षेत्र म्हणजे त्यांचा अर्थच होता की रणांगण. क्षत्रिय म्हणजे रणांगण, क्षेत्र म्हणजे रणांगण अथवा रणभूमी आणि संकटे व युद्धापासून प्रजा, धर्म व राष्ट्रांचे रक्षण करणारा क्षत्रिय वर्ग अशी त्यांची व्याख्या केली जाते. अनेक राजकर्ते, सम्राट, मंत्री, प्रशासक, सैनिकांचा समावेश क्षत्रिय वर्गामध्ये केलेला आहे. हा वर्ग धाडसी, पराक्रमी, महत्वाकांक्षी, प्रशासन कुशल आणि कर्तबगार आणि बुद्धिमान होता. त्याच्यानंतरचा जो वर्ग येतो तो वैश्य. तिसरा जो वर्ग आहे तो वैश्य. वैश्य हा धर्म, विष या शब्दापासून या शब्दाची निर्मिती झाली. विष या शब्दापासून वैश्याची निर्मिती झाल्याचे अनेक विद्वान मानतात. वर्णव्यवस्थेत त्यांना तिसरे स्थान होते. प्रारंभी या वर्गाचा दर्जा जो आहे हा कनिष्ठ होता आणि व्यापार उद्योगांची वाढ झाल्यानंतर वैश्यांचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला वाढलेले दिसून येते. व्यापाराला चालना देण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी हा वर्ग अतिशय त्या कालखंडामध्ये, त्या समाजरचनेमध्ये त्या कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाचा होता. हा देशातील अर्थव्यवस्था सांभाळणारा वर्ग म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं.
त्याच्यानंतर सर्वात शेवटची जी वर्णव्यवस्था होती, जो समाज रचनेमधला जो वर्ग होता तो आहे दस्यू शूद्र. हा, दस्यू किंवा शूद्र. वर्णव्यवस्थेमध्ये हा शेवटचा चौथा वर्ग होता. शूद्राची निर्मिती कशी झाली ह्याविषयी अनेक मतांतरे इतिहासामध्ये मांडण्यात आली. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. ऋग्वेद काळाच्या आर्यांनी कृष्णवर्णीय अनार्य यांना पराभूत करून त्यांना आपले दास बनविले व त्यांना दसू म्हणू लागले. पुढे याच दासांना चातुर्य वर्णव्यवस्थेत सामावून घेतल्यानंतर त्यांना शूद्र म्हणू लागले, म्हणून संबोधत लागले. अनार्य दास निसर्गतःच काळे होते, बुटके, कुरूप, नकटे, असंस्कृत आणि यज्ञ न करणारे असत्यभाषी, आर्य देवता व संस्कृती न मानणारे असल्याने देखण्या आर्यांनी त्यांच्याविषयी आरंभापासूनच काय केलेली होती, प्रथमपासूनच घृणा व मत्सराची भावना निर्माण झालेली होती. त्यातून ते त्यांचा द्वेष करू लागले. या भूमिकेतूनच अनार्यांनी केवळ त्रिवर्णिक आर्याची सेवा करण्यासाठी त्यांना दास, दस्यू, गुलाम बनवले व वर्णव्यवस्थेमध्ये त्यांनी सामावून घेतलेले होते. आर्याच्या राजकीय उद्दिष्टामधून प्रारंभीचा शूद्र वर्गाची या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला सांगता येते, कारण त्यांना अनार्य दास राज्य व संस्कृती नष्ट करून त्यावर प्रभुत्व मिळवायचे होते. या दासांना विवाह, शिक्षण, संस्कार, मालमत्ता किंवा इतर कोणतेही अधिकार त्यांना देण्यात आलेले नव्हते. म्हणून पुढील काळामध्ये दास किंवा शूद्रांची जी निर्मिती आहे ती अस्पृश्यांची निर्मिती झाली आणि त्यांची स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यामुळे आपणास म्हणता येईल की अस्पृश्यतेच्या उगमाचा हा एक घटक होता किंवा ही एक पायरी होती. त्यासाठी इतर घटकही खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती, परंतु या अनार्यापासून किंवा या दासापासून यांचा अस्पृश्यांना सुरुवात झाली. कारण भारताच्या शूद्र अस्पृश्य वर्गात अनेक जाती जमातीचा या ठिकाणी समावेश आहे. त्या अस्पृश्य वर्गांना अनेक हालापेष्टांना भविष्यातही सामोरे जावे लागले. पुढे शूद्रापासून मिळालेली जी अस्पृश्यता होती ती बंद व्हावी म्हणून यासाठी हिंदू धर्मातून अनेक धर्मांतर करण्यात आले. धर्मांतर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं, प्रेरणा देण्यात आल्या किंवा त्यांना हिंदू धर्मातून धर्मांतर करण्यास प्रोत्साहन व प्रेरणाही मिळाल्या. अलीकडील काळात सामाजिक परिप्रेक्ष्याचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येईल की किंवा असे स्पष्ट होते की मातंग समाजाच्या धर्म परिषदातून धर्मचिकित्सा सुरू आहे किंवा चळवळीतील काही कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की मातंग समाजाने सत्यशोधक समाजाचा स्वीकार करावा. मातंग समाजाने सत्यशोधक समाजाचा स्वीकार करावा असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे किंवा ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि त्यांनी ज्या धर्मांतर करून हिंदू धर्मात न राहता इतर धर्मामध्ये म्हणा, बौद्ध म्हणा किंवा ख्रिश्चन म्हणा, या धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं त्यांचं मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा एक प्रवाह आढळतो. तर अनेकांनी धर्मांतर केलेलं आपल्याला माहीत आहे. R.K. त्रिभुवन पारवे सर, केरू लोंढे सर, ॲडव्होकेट एकनाथ आवाड सर, दादासाहेब क्षीरसागर सर, रघुनाथ गायकवाड सर आदी मातंगांनी बौद्ध धर्मांतर करून मातंग समाजात
बौद्ध धर्म आहे असा विचार त्यांनी रुजवलेला आहे. तर काहींनी मातंग समाज काहींनी काय केलेलं आहे की मातंग समाज हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक आहे आणि म्हणून हिंदुत्व निष्ठा नुसत्या कायम ठेवल्या नाहीत, तर हिंदू दलित पुढाऱ्यांना अग्रक्रम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो. आणि हिंदू शक्तीसाठी किंवा हिंदुत्व शक्तीसाठी हातमिळवणी सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. ते आपणास 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी निदर्शनास येतात की हिंदुत्ववादी मातंग समाज कशा पद्धतीनं हिंदुत्ववादी आहे किंवा हिंदुत्व निष्ठा मातंग समाजामध्ये कशा पद्धतीनं कायम रुजू आहे हे आपल्याला 1995च्या जी विधानसभा निवडणूक झालेली होती त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात किंवा ह्या दिसून आलेल्या आहेत. मला तात्पर्य इतकंच सांगायचं आहे की मातंग समाज हा आज हिंदू बौद्ध अशा द्विविध अवस्थेत आहे आणि अशा द्विविध अवस्थेत मातंग समाज आपलं जीवन जगत आहे. पण हिंदू निष्ठा मातंग समाजामध्ये अधिक प्रमाणात त्यांच्यासोबत आपल्याला जाणवते. त्यांचे प्रत्येक आजच्या परिप्रेक्ष्यातील चळवळीतून निदर्शनास येते. मातंग समाज धर्मविषयक विचार प्रवाह हा तर्कसंगतावर आधारित असून एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला व दुसरीकडे हिंदू धर्म रूढी परंपरांचं सुद्धा या ठिकाणी पालन करत असलेला आपल्याला दिसून येतो. खरे पाहता मनुष्याचे जीवन आनंदी किंवा सुरक्षित ठेवणे यासाठी धर्म अतिशय महत्त्वाचा असतो किंवा धर्म मनुष्याचं किंवा मानवाचं जीवन आनंदी किंवा सुरक्षित ठेवण्याकरिता धर्म असतो. म्हणजे एकंदरीत धर्म हा माणसासाठी असतो. बरोबर आहे, धर्म माणसासाठी असतो. पण याकरिता धर्म किती प्रमाणात मातंगांना न्याय देतो हा खरा प्रश्न इथे मला महत्त्वाचा वाटतो. ज्याप्रमाणे ज्या मातंगाची हिंदू धर्माशी निष्ठा हिंदू धर्मासंबंधित आहे, तो हिंदू धर्म विश्वास कार्यपद्धती यावर भर देणारा आहे. तो पण प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी एक वस्तुस्थिती आहे. लक्षात घेतली तर अशी ही जर वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली तर आपणास आढळते की मातंगाच्या धार्मिक भावना हिंदुत्वनिष्ठ आहेत. मातंगाच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या हिंदुत्वनिष्ठ आहेत. म्हणून वेळोवेळी मातंग समाज जो आहे समूह देवदर्शनासाठी आपल्याला जात असलेला दिसतो. पण देवदर्शनासाठी जात असताना आपल्याला सर्रासपणे दिसत असतो. पण सनातनवादी व ग्रामीण जीवनातील जे बलवान शक्ती हिंदू मातंगावर दलितावर धार्मिक अस्पृश्यता आजही लागते. ही खूप विदारक स्वरूपाची ही घटना आहे. या संदर्भात अनेकांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणा किंवा उत्तरार्धात अनेक लढे दिलेले आहेत की ग्रामीण भागामध्ये आजही दलितांवर अस्पृश्य जे आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय अत्याचार किंवा शोषण केलं जातं. ही एक सत्य बाब आहे. तात्पर्य नव उदारमतवादी युगात महासत्तेच्या दिशेने आज भारत जात असताना म्हणजे नव उदारमतवादी युगात महासत्तेच्या दिशेने भारत जात असताना सुद्धा या परिस्थितीत या देशात या राष्ट्रात अशा प्रकारची परिस्थिती असावी ही खरंच निंदनीय गोष्ट आहे किंवा ही टीकेची गोष्ट आहे किंवा टीकेचं वर्तन आहे.
निंदनीय टीकेची गोष्ट आहे. ही एक अहिताची बाब आहे की आजही अशा प्रकारची जातीयता केली जाते किंवा अशा प्रकारचा अस्पृश्यांना किंवा जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यावर आजही अशा पद्धतीचा अन्याय होत असतो. ही एक निंदनीय किंवा शर्मनायक गोष्ट एक वर्तन आहे आणि ही देशाच्या अहिताची बाब आहे. म्हणून यावर बुद्धिप्रामाण्यवादी तर्कयुक्त जी विचारधारा आहे ती विचारधारा स्वीकारणे अत्यंत गरजेचं आहे आजच्या युगामध्ये. अशा पद्धतीनं मातंग समाज आपला या संकटातून म्हणा किंवा या दिशेने आज मातंग समाज आपल्याला जात असलेला दिसून येतो. खरं पाहता जर आपल्याला मातंग समाज पूर्वीपासून जर प्राचीन काळापासून जर मातंग समाजाचा जर इतिहास पाहिला तर मातंग समाज हा खूप शूरवीर म्हणून गणला जायचा. जर आपण ही वर्णव्यवस्था सुरू होण्याच्या किंवा जाती व्यवस्था निर्माण होण्याच्या अगोदरचाही मातंग समाज किंवा मांग जातीचा जर आपण उल्लेख केला किंवा मातंगाचा विकास मातंगाचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे किंवा मातंग त्या कालखंडामध्ये प्राचीन कालखंडामध्ये मातंग काय होता किंवा मातंग कशा पद्धतीनं आपलं जीवन जगत होता किंवा कशा पद्धतीनं शूर होता. वीरा शिंदे यांनी सुद्धा मातंग समाजाचा अभ्यास केलेला आहे. त्यांचं सुद्धा एक पुस्तक आहे. वीरा शिंदे यांच्या मते मांग हा या देशाचा आद्यभूमिपुत्र आहे असं वीरा शिंदे म्हणतात. म्हणजे दक्षिणेत तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यात किंगस्थान नावाचा जो प्राचीन देश होता तेथे त्यांचे स्वतंत्र राज्य होते आणि त्याचा मंग राष्ट्र देखील आणि त्यालाच मंग राष्ट्र देखील म्हणत होतो. पुढे 6व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे चालुक्य घराण्याने मांगाचा पराभव करून त्यांना गुलाम केले चालुक्य घराण्याने. मग इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी दक्षिणेत मांग लोकांचं स्वतंत्र राज्य होते. आर्य लोकांचा प्रथम नायक परशुराम यांचा संबंध मांग लोकांसोबत आलेला आहे. म्हणजे परशुरामाचा कार्यकाल जर बघितला आपण तर इसवी सन पूर्व 4500 वर्षापूर्वीचा म्हणतात. परशुरामाच्या अगोदर दक्षिणेत मांगाची एक मूळ वस्ती होती व तिथे त्यांचे स्वतंत्र राज्य होते. पुढे 6व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कल्याणाच्या चालुक्य राजाने मांगाचा पराभव करून त्यांचे राज्य नष्ट केले व मांगांना गुलाम केले. ही घटना काही प्राचीन नसून ती साधारणतः 1400 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे या घटनेच्या पाऊलखुणा अद्यापही जिवंत आहेत. कारण कर्नाटकातील बदामी राज्य मुक्तेश्वरांच्या मंदिराजवळ चालुक्य राजा जो होता त्या राजाने मांगांना त्यांनी राज्य जिंकल्याचा शिलालेख अद्यापही त्या ठिकाणी उभा केलेला आहे. जातीच्या व्यवस्थेची सुरुवात व्यवस्थेची सुरुवात या प्रतिक्रांतीनंतर म्हणजे इसवी सन 1 शतकानंतर झाली आहे. जाती संस्थेमध्ये व्यवसायावरून जातीची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ ढोर, चांभार, माळी, लोहार, तेल, सुतार, न्यावी. परंतु मांग हे नाव व्यवसायावरून पडलेले नाही. मांग हे नाव कुठल्याही व्यवसायाची ओळख दर्शवत नाही. तसेच मांग लोकांची अस्तित्व जाती व्यवस्था निर्माण होण्याच्या अगोदर म्हणजे 3000 वर्षापासून तसेच बौद्ध काळात म्हणजेच इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत आपल्याला हे ठळकपणे आढळून येते. त्यामुळे मांग ही जाती व्यवस्थेतील जात नसून तो एक स्वतंत्र वंश आहे.
म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तन चळवळीमध्ये इतिहासाचे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री व्ही.पी. मेनन यांनी सुद्धा म्हटलेले आहे की आपला इतिहास किंवा भूगोल विसरणारे राष्ट्र नाशाकडे जाते. यावरून भूतकाळात गेलेल्या इतिहासामध्ये किती सामर्थ्य असते हे दिसून येते. परंतु मातंग समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत लेखक व परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते नेते हे आपला इतिहास किंवा स्वतःची ओळख करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपणास करताना दिसून येत नाहीत. ही खेदाची बाब आहे, अत्यंत खेदाची बाब आहे. कारण मांगांचा इतिहास किंवा मांग पूर्वी काय होते हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना त्यांना त्यांची गरजच वाटत नाही. मातंग समाजातील बहुतांश बुद्धिजीवी व पुढाऱ्यांचे मत आहे की इतिहास उरकत बसायची काय गरज आहे. इतिहासाला घेऊन आता काय करायचे आहे, आता फक्त भविष्याचा विचार करायचा आहे. या विचारधारेमुळे मातंग समाजात स्वतःला शोधण्याची प्रक्रिया झाली नाही. परिवर्तनाची पहिली पायरी ही स्वतःला ओळखणे आहे. जर परिवर्तन करायचं आहे किंवा जर बदल घडवायचा आहे तर हा बदल घडविण्यासाठी स्वतःला अगोदर ओळखलं पाहिजेत. हीच पहिली पायरी आहे. स्वतःला आपण काय आहे हे ओळखणंच खरं गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. जो स्वतःला पूर्णतः ओळखू शकत नाही किंवा जो स्वतःबद्दल अन्नभिन्न असतो, जो स्वतःबद्दल अन्नभिन्न आहे तो स्वभावता किंवा आजूबाजूची किंवा स्वभावतलाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ओळखूच शकत नाही. अशा परिस्थितीमुळे मातंग समाज जो आहे तो परिवर्तनाच्या वाटेवर आहे. परंतु आपल्याला मातंग समाज हा भरकटलेला दिसतो. अत्यंत भरकटलेला अवस्थेमध्ये आपल्याला मातंग समाज दिसतो. द्विविध अवस्थेमध्ये आपल्याला मातंग समाज असलेला दिसून येतो. उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी, जर उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं असेल किंवा निर्माण करण्यासाठी आपल्याला खरा इतिहास माहीत असावा लागतो. त्या कोणत्याही समाजाची वर्तमान सामाजिक परिस्थिती ही भूतकाळात घडलेल्या घडामोडीवर आधारित असते. भूतकाळाच्या गदरात किंवा उदरातून वर्तमान काळाचा जन्म झालेला असतो. म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलेले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की जर समाजाने परिवर्तन घडवायचे असेल तर सर्वप्रथम आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम काय केलं पाहिजे, आपला इतिहास जाणून घेतलं पाहिजे. इतिहासामध्येच आपल्या वर्तमान समस्येचे कारण दडलेले असते. एकदा समस्येचे कारण मिळाल्यास त्यावर आपल्याला योग्य उपाय शोधता येतो. इतिहासाविना परिवर्तनाची चळवळ करणे म्हणजे अंधारात मार्ग शोधण्यासारखे आहे. म्हणजे अंधारात मार्ग शोधणाऱ्यांना योग्य मार्ग सापडेल की नाही आणि शेवटी त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही आम्हाला अशा म्हणजे जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही त्या समाजाचा इतिहास धडा शिकविल्याशिवाय राहत नाही. आम्हाला आमच्या इतिहासाचा शोध घेऊन
शोध घेऊन त्याच्यापासून त्या इतिहासापासून बोध घेता आला पाहिजेत. भूतकाळात समाजाकडून झालेल्या चुकांची कारणमीमांसा करून उज्ज्वल भविष्य काळासाठी अचूक मांडणी या ठिकाणी केली पाहिजेत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात. आमचा भूतकाळ ज्वाज्वल आहे, आमचा भूतकाळ उज्ज्वल आहे. मग आमचा भूतकाळ जर उज्ज्वल असेल तर त्यातून मातंग समाजाला एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे. कारण चळवळ ही सतत ऊर्जा प्राप्त करत असते. चळवळ ही सतत ऊर्जा प्राप्त होण्यासाठी किंवा चळवळीला प्रेरणेची आवश्यकता असते. त्यामुळे परिवर्तन चळवळीसोबत भूतकाळातील ज्या प्रेरणा जोडलेल्या असतात. म्हणूनच त्यांना ज्या चळवळी जोडल्या किंवा जी भूतकाळातील ज्या प्रेरणा जोडलेल्या आहेत त्यानुसारच आपल्याला इतिहास घडवता येतो किंवा इतिहासाच्या माहितीवरून किंवा भूतकाळात ज्या पद्धतीनं आपण शूर होतो किंवा ज्या पद्धतीनं आपली एक जात होती त्या जातीनुसार आजही आपला तशा पद्धतीनं विकास झाला पाहिजेत. म्हणजे एक मायावतीचं वाक्य आठवतं. मायावती म्हणतात की इतिहास से प्रेरणा मिलती है, प्रेरणा से जागृति मिलती है, जागृति से सोच बढ़ती है, सोच से ताकत बनती है, ताकत से शक्ति बनती है और शक्ति से शासक बनता है. म्हणजे या ठिकाणी वेद, उपनिषदे, ब्राह्मणके, पुराणे ही जरी आमच्या दृष्टीने निरुपयोगी व भूतकाळात गेलेली असली तरी ब्राह्मणांच्या दृष्टीने ते सध्याही त्यांचे पवित्र धर्मग्रंथ आहेत. बरोबर आहे का नाही? आणि कारण त्यात त्या धर्मग्रंथामध्ये, त्यांच्या पवित्र धर्मग्रंथामध्ये त्यांचा जाज्वल इतिहास आहे किंवा उज्ज्वल इतिहास आहे. धर्मसत्तेवर व राज्यसत्तेवर त्यांचा एकछत्री अंमल असलेला इतिहास त्यात आहे. या पृथ्वीवरचे भूदेव असल्याचा त्यांचा इतिहास त्यात आहे. भोळ्या भाबड्या जो बहुजन समाज आहे त्या समाजाला मानसिक गुलाम करून स्वतःला श्रेष्ठ राहण्यात ब्राह्मण यशस्वी झालेला आहे. म्हणजे सर्व ब्राह्मण या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. आपले श्रेष्ठत्व आहे यापुढेही टिकून राहावे म्हणून ब्राह्मण कशा पद्धतीनं इतिहास सतत तेवत ठेवत असतो आणि त्या इतिहासातून प्रेरणा प्राप्त करून घेत असतो. त्याचे पवित्र जे ग्रंथ आहेत किंवा वेद आहेत, उपनिषदे आहेत, ब्राह्मणिके आहेत, पुराणे आहेत इत्यादी त्यांचे काय आहेत, पवित्र ग्रंथ आहेत आणि हे त्यांना वेळोवेळी उपयोगी पडतात. शिवाय ब्राह्मणत्व जे आहे ते या वेदांचे पठण केले तरच अबाधित राहते, नाहीतर तो शूद्र होतो. असा ब्राह्मणांचा या बाबतीत एक समज आहे किंवा स्वतःला एक दंडक ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजेच ब्राह्मणांनी आपल्या जाज्वल इतिहासाची सतत आठवण राहावी व पुढेही त्या दिशेने सतत कार्यरत राहावे ही त्यामागची एक महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे परिवर्तन चळवळीमध्ये अग्रेसर झालेल्या जर आपण मराठा समाजाची मुख्य प्रेरणा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं मराठा समाजाने तशा पद्धतीनं चळवळी उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. या समाजाची चळवळ सुद्धा शून्य होती, परंतु छत्रपती शाहू महाराजांचा खरा इतिहास पुढे आल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन मराठा समाजात एक प्रचंड वेगाने परिवर्तन चळवळ या ठिकाणी आपल्याला सुरू झालेल्या दिसून येतात. जर आपण महार तथा बौद्ध समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वगळून परिवर्तन चळवळ चालवता येऊ शकते काय असा जर साधा समज जरी केला तर डॉक्टर बाबासाहेबांचा काळ आता इतिहास झाला आहे, आता त्याची काही गरज नाही अशी निव्वळ कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही.
आणि अशी कल्पना केली तरीसुद्धा सर्व चळवळ ही आपल्याला शून्य वाटते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय आपण आपण विचारच करू शकत नाही. त्यांच्या विचाराशिवाय आपली जी चळवळ आहे ती चळवळ शून्य वाटते. आणि म्हणून प्रेरणादायी इतिहासाची जी वाटचाल आहे ती पुढील वाटचालीसाठी आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. शत्रूला जर सर्वार्थाने नष्ट करायचे झाल्यास त्याचा इतिहास नष्ट केला जातो, म्हणजेच त्याची प्रेरणा नष्ट केली जाते. त्यामुळे तो समाज अस्तित्वहीन आणि दिशाहीन होऊन स्वतःला शोधत राहतो. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की जिस समाज को मिटना हो, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, जिस समाज को मिटना हो उसका इतिहास मिटा दो, वो समाज अपने आप मिट जाएगा. हीच रणनीती बहुजन लोकांनी आपल्यासोबत वापरलेली आहे. हीच रणनीती आपल्यासोबत येथील ब्राह्मणांनी बहुजन लोकांसोबत वापरली आहे. ब्राह्मणांनी येथील बहुजनांचा इतिहास नष्ट करून टाकल्यामुळे बहुजन समाज हजारो वर्षापासून व्यवस्थेच्या अंधारात आजही आपला रस्ता आपल्याला चाचपडत असलेला आपल्याला दिसतो. कारण आजही तो अंधारात आहे आणि तो अंधारात चाचपडत बसत असलेला आपल्याला दिसतो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की हा जो इतिहास आहे किंवा हा जो मातंग समाज आहे, या मातंग समाजाचा इतिहास अशा पद्धतीनं उज्ज्वल आहे. म्हणजे मातंग समाज शूरवीर शौर्य आहेत. मातंग समाजाने दुविधावस्थेत न जाता ह्या सत्यशोधक पद्धतीनं सत्य काय आहे हे जाणून घेऊन आपल्या स्वतःचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. मातंग समाजाने वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण समाजामध्ये स्थिर राहू शकतो किंवा समाजामध्ये आपली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कशा पद्धतीनं विकास करता येईल हे मातंग समाजाने जरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असेल तरी मातंग समाज आजही म्हणावा तितका मातंग समाजाचा शैक्षणिक विकास म्हणा किंवा आर्थिक विकास, सामाजिक विकास झालेला दिसून येत नाही. कारण मातंग समाज आजही दुविधा अवस्थेत आहे किंवा मातंग समाजाने आजही प्रगती केलेली नाही. खूप तुरळक थोड्या प्रमाणात मातंग समाजाचा विकास झालेला आहे. मातंग समाजाने ख्रिश्चन धर्मांतर करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. हे फार पूर्वीपासून ज्यावेळेस इंग्रज सत्तेवर होते त्या कालखंडापासून या ठिकाणी भारतात ख्रिस्ती धर्म हा प्राचीन आहे. भारतात ख्रिस्ती मिशनरी पाठवणारा पहिला व्यक्ती हा अलेक्झांडरिया आहे. सर्वप्रथम ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अनेक शाळा, महाविद्यालय, दवाखाने निर्माण करून सामाजिक, शैक्षणिक सुधारणा करण्याचा भारतामध्ये प्रयत्न केलेला होता. त्यांच्या या कार्याकडे अनेक समूह सुद्धा आकर्षित झालेले आहेत. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात दलितांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला दिसतो. इथे ख्रिस्ती होणे दलितांनी का पसंत केले हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तर सत्य हे आहे की मध्ययुगीन काळात अस्पृश्यांची धार्मिक, सामाजिक दुरावस्था जी होती ती न सांगण्या इतकी वाईट होती. पेशवे काळात मातंगावर झालेला जो जुलूम होता तो पराकोटीचा होता. महार सर्वच नागरी अधिकार, हक्क मनुस्मृतीनुसार नाकारले गेलेले होते. पण आधुनिक काळात या जुलमाविरुद्ध वाचा फोडण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीने केलेले होतं. हिंदू मातंग जातीच्या धर्मांतर चिंतनाचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की मातंग समाजाने धर्मांतर करावे का, या प्रश्नाचं उत्तर उघडच आहे.
बौद्ध धर्मीय समूहाची प्रगती धर्मांतराने झाली नसून ती शिक्षणातून जास्त झालेली आहे. म्हणजे बौद्ध धर्मीय समूहाची जी प्रगती झालेली आहे ती धर्मांतराने झालेली नसून ती शिक्षणातून जास्त झालेली आहे. मुळात मातंग समूह अशिक्षित, अल्पशिक्षित आणि अज्ञानी आहे. म्हणून विकासासाठी प्रथम मातंग समाजाने प्राथमिक स्वरूपानं शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा. तदनंतर प्रगतीचे टप्पे येतील. त्यामुळे धर्मांतर केल्यानंतरच माझी शैक्षणिक स्थिती सुधारेल, धर्मांतर केल्यानंतर माझी आर्थिक स्थिती सुधारेल. एक होऊ आपण एका पद्धतीनं म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये शैक्षणिक जी स्थिती आहे ती शैक्षणिक स्थिती शिक्षणापासून ज्यावेळेस उंचावेल, ज्यावेळेस आपली वैचारिक पातळी वाढेल, त्यावेळेस ह्या परिस्थितीत नक्कीच बदल होईल. या परिस्थिती संबंधी असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्यिक झाले. ते अनुभवाच्या शाळेत शिकले, पण त्यांनी आपल्या साहित्य कृतीत धर्मांतर हा विषय रेखाटलेला नाही. अण्णाभाऊ हे आधुनिक युगातील मातंग समुदायाचे नेते होते. त्यांचा विरोध हा जाती व्यवस्था, गुलामगिरी, भूक, गरिबी विरुद्ध होती. त्यांचा जो समाज होता किंवा त्यांची जी धर्माबद्दलची दृष्टी होती ती दृष्टी धर्मापलीकडे म्हणजे निधर्मी स्वरूपाची होती. ती दृष्टी निधर्मी स्वरूपाची होती. ते कुठल्याही धर्माचे समर्थन करीत नाहीत. ते कुठल्याही धर्माचे समर्थन करीत नाहीत. म्हणजे अण्णाभाऊ साठेने ज्यावेळेस आपले साहित्य लिहिलेलं आहे त्यांचा विरोध हा जाती व्यवस्था, गुलामगिरी, भूक, गरिबी विरुद्ध आपल्याला असलेला दिसून येतो. त्यांची जी दृष्टी होती ती दृष्टी धर्मापलीकडे म्हणजे निधर्मी स्वरूपाची होती. ते कुठल्याही धर्माचे समर्थन करीत नाहीत. अशा स्थितीतही त्यांनी विपुल साहित्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. हे मातंग समुदायाने सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी घटना आहे. धर्मांतरासंदर्भात सूक्ष्म चिकित्सा केली असता असे दिसते की फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे हे तिघही महापुरुष तिघेही शोषक धर्म जो आहे तो धर्म नाकारतात. शोषक धर्म हे तीनही महापुरुष नाकारतात. धर्मग्रंथ, धार्मिक विषमता, धार्मिक गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाकारतात, महात्मा फुले नाकारतात, अण्णाभाऊ साठेही नाकारतात. म्हणून ह्या तिन्ही विभूती किंवा तिन्ही महापुरुष जे आहेत ते सत्यशोधक आहेत. सत्यशोधक महापुरुष आहेत. तात्पर्य असे की मातंग समाज सध्या दुभंगलेल्या अवस्थेत आहे किंवा दुभंगलेल्या मनोवृत्तीतून जात आहे. ही वृत्ती जी आहे ही वृत्ती कधी सामाजिक तर कधी राजकीय वर्तन करणारी आढळते. राजकीय वर्तनामध्ये मातंग नेते जे आहेत ते स्वार्थ वा सत्तेसाठी धर्मांतर करतात. ही कृती सामाजिक दृष्टीने एक गुन्हाच आहे. म्हणून मातंग समुदायाने धर्मांतर न करता धर्मचिंतन करा. पहिल्या प्रथम धर्मचिंतन करून खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना हाच धर्म आहे, हा पवित्र धर्मग्रंथ मानावा. कारण आपली राज्यघटना जी आहे ती निधर्मी राज्यघटना आहे. तात्पर्य असे की मातंग समुदाय दुभांगलेल्या स्थितीत जात आहे. त्यामुळे तो समाजात विज्ञाननिष्ठ पुरोगामी आहे. मातंग समाजाला जर आज आपण बघितलं तर तो घरात कर्मकांडी प्रतिगामी वर्तन करणारा मातंग समाज दिसतो. अशा या वर्तनामुळे अनेकदा त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक वर्तनाचा नीटपणे तार्किक अर्थ लावता येत नाही. पण मातंग समुदायाचं जे वर्तन हे धार्मिक चौकटीतून पाहिले असता अनेकांना असे आढळते की नव उदारमतवादी युगात संगणकाच्या
व अत्याधुनिक काळात मातंग समुदायास धर्मापलीकडे जाऊन विचार करणे अपरिहार्य आहे. म्हणून केवळ धर्मांतर करून प्रश्न सुटणार नाहीत. केवळ धर्मांतर करून प्रश्न सुटणार नाहीत, तर मूळ प्रश्नांचे विचारमंथन करून जे मूळ प्रश्न आहेत, ज्या मूळ समस्या आहेत, याचं विचारमंथन करून स्वतः प्रश्न निर्मूलनासाठी मातंग समाजाने तत्पर असावे. म्हणून मातंग समुदायास धर्म आहे अथवा नाही या वादग्रस्त पण वैचारिक विषयाची चर्चा फारशी न करता हा समुदाय निधर्मी असून हा समुदाय जो आहे तो हा समुदाय निधर्मी असून त्यांची निष्ठा हिंदू देवदेवतावर आपल्याला अधिक असलेली दिसून येते. पण हा समुदाय जो आहे तो प्रामाणिक, विश्वासू, अत्यंत विश्वासू आहे. या